मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं। काही ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र वाटायलाही सुरुवात झाली, पण कुणबी प्रमाणपत्र मिळवणं एवढं सोपं नाहीये। सरकारने जरी जीआर काढला असला तरी कुणबी प्रमाणपत्रासाठी एक प्रक्रिया आहे, ज्यात अनेक प्रकारची कागदपत्र गोळा करावी लागतात। वडिलांची आणि आजोबांची शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, गाव पातळीवरील अहवाल, वंशावळ जुळवणी समितीचा अहवाल आणि इतर अनेक कागदपत्रे यामध्ये असतात। या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणं आणि गावातील वंशावळ समितीच्या तपासणीत योग्य सिद्ध होणं हे फारच कठीण काम आहे। मराठवाड्यात अनेक ठिकाणी आता वंशावळ समित्या सक्रिय आहेत, पण प्रत्येक गावात कुणबी असल्याचा पुरावा शोधणं आणि लोकांना त्या कागदपत्रांमध्ये सामावून घेणं हे मोठं आव्हान ठरलंय। कारण कुणबी प्रमाणपत्र देताना फार काळजीपूर्वक तपासणी होते, कुणालाही सहजासहजी कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही। मनोज जरांगे पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे आरक्षण मिळालं, पण प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रक्रियेत अनेक लोक अडचणीत आलेत। अजित पवार यांच्या हस्ते बीडमध्ये काही मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं, पण ही प्रक्रिया अजूनही हळूहळू सुरू आहे आणि अनेक भागात कागदपत्रांची चौकशी आणि वंशावळ जुळवणी सुरू आहे। दुसरीकडे ओबीसींमधील काही नेते या आरक्षणाला विरोध करत आहेत आणि ते न्यायालयात जाण्याचा इशारा देत आहेत। त्यामुळे या आरक्षणाचा भविष्यात काय परिणाम होईल हे अजून पाहायचंय। पण आतापर्यंतची जी प्रक्रिया सुरू आहे त्यातून स्पष्ट होतं की कुणबी प्रमाणपत्र मिळवणं इतकं सोपं नाहीये। त्यासाठी मेहनत, वेळ आणि योग्य कागदपत्रांची पूर्तता आवश्यक आहे। हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ज्या प्रमाणात तपासणी आणि कागदपत्रांची गरज आहे ती पाहता मराठा समाजासाठी ओबीसी मध्ये जाताना हा प्रवास नक्कीच सोपा नसणार आहे। त्यामुळे मराठा बांधवांना धीर धरावा लागेल आणि योग्य मार्गदर्शनाने हे काम पूर्ण करावं लागेल। तुम्हाला काय वाटतंय? रीट याचिका दाखल केल्याने हैदराबाद गॅझेट संदर्भात घेतलेला शासन निर्णय रद्द होईल का? हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।